खांदा कॉलोनी सेक्टर 8 में सिडको द्वारा निर्माण किए गए सोसाइटी इन दिनों अलग ही कारनामों से पहचानी जा रही है। खराब रास्ते, खराब ड्रेनेज, अवैध निर्माण आदि मुद्दों से सिडको द्वारा बनाई गई सोसाइटी या चर्चा में है। जिंदगी का हर दिन यहाँ के रहवासियों के लिए मौत का कुआं साबित हो रहा है। एक के बाद एक सोसाइटी में कुछ न कुछ हादसे हो रहे हैं। हाल ही में इन सोसाइटियों के अलग अलग घटनाओं में स्लैब गिरने से 8 लोग गंभीर रूप से घायल हो गए थे। मंगलवार की सुबह भी कुछ इसी प्रकार का हादसा खांदा कॉलोनी के सेक्टर 8 स्थित त्रिवेणी संगम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में देखने को मिला। इस घटना में सोसाइटी की भीतरी इमारत में सोसाइटी के आंगन में गिर पड़ा। गनीमत यह रही सुबह होने की वजह से सोसाइटी के परिसर में किसी भी प्रकार की भीड़ नहीं थी, नहीं तो शायद एक बड़ा हादसा हो सकता था। इस घटना के बाद यहाँ के रहवासी डर के माहौल में जी रहे हैं और यहाँ के रहवासियों ने चिंता भी जाहिर की है। क्या कह रहे हैं रहवासी, आइए जान लेते हैं। त्रिवेणी संगम कोऑपरेटिव्ह सोसायटी सेक्टर 8 खांदा कॉलनी ही अल्प बचत उत्पन्न गटासाठी सिडकोने 93 साली त्यांना पोझिशन दिलेलं आहे आणि त्याचं बांधकाम 1990 साली चालू झालेलं। पण त्याच्यामध्ये अनेक सभासद आले गेले, नवीन सभासद आले, पण त्याच्यानंतर 2006 साली एक असा सिक्वेन्स झाला। त्यावेळेला मी पदावर होतो। D1 मध्ये एक स्लॅब पडलेला रूमचा पूर्ण, आणि त्यानंतर ही प्रोसेस चालू झाली। तर त्यावेळेला आम्ही जो सिडकोशी पत्रव्यवहार केलेला लोकप्रतिनिधींच्या सोबत जाऊन, तर त्यावेळेला सिडको आम्हाला असं म्हणण्यात आलं की तुमची रिकन्स्ट्रक्शनची जबाबदारी तुमची आहे। आम्ही तुम्हाला जी बांधून दिलेली बिल्डिंग आहे त्याची व्हॅल्यू आणि त्याचं जे टिकाव आहे त्या कामाचा तो 25 वर्षाचा आहे। पण आता गेली 20 वर्ष होऊन गेली, 5च वर्ष बाकी राहिली। तर हे जे आता सारखं स्लॅब पडणं वगैरे जाते हे आमच्या जीविताला सुद्धा हानिकारक आहे। आमच्या रूममधल्या काही कंडिशन्स अशा आहेत की त्या लोकांना रोज जीव मुठीत ठेवून राहावं लागतं। आणि ह्या 5 वर्षात जर आता सिडको अशी म्हणते की 25 वर्षापर्यंत आम्ही लाईफ दिलेली आहे, पण तुम्ही आता बघताच किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे हे, जे पडल्यावर आपल्याला प्रत्यक्षात दिसतं। आणि एवढं निकृष्ट दर्जाचं बांधकाम असताना अजून 5 वर्ष आम्ही इथे कशी काढू शकतो? त्यामुळे आम्हाला सिडको प्रशासनाला हे सांगायचं आहे की तुम्ही ह्या मीडियाच्या अंतर्गत जे काही बघताय किंवा करताय, तर आम्हाला एकच विनंती आहे की ह्या अशा कंडिशनमध्ये आम्ही अजून 5 वर्ष कशी काढायची? कारण जीविताला हानिकारक अशा या गोष्टी होत चाललेल्या आहेत। आणि याचा लवकरात लवकर रिकन्स्ट्रक्शनसाठी किंवा आमच्या पुनर्विकासासाठी सिडकोने आम्हाला परमिशन द्यावी। आणि त्याच्यासाठी जो सिडकोबद्दल आम्हाला जो काही पत्रव्यवहार वगैरे करायला त्याला आम्ही तयार आहोत करायला। आज तुम्ही समोरच्या बिल्डिंगमध्ये बघत असाल की अक्षरशः वरून हा जो स्लॅब पडला आहे, खाली प्रत्येक मुलं खेळत असतात, काही बायका इथे काही कामं करणारे इथे उभे असतात, पण इथे कोणीही लक्ष देत नसतं। अदरवाईज सोसायटी पण यामध्ये कधीही सहभाग झालेला नाही आहे। आणि ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत तिथे सामोऱ्याने सगळ्यांनी लक्ष द्यावं ही आमची खूप मनापासून इच्छा आहे। आणि मेन म्हणजे सिडको लोकांनी या जास्त आज पूर्ण व्यवस्थेच्या सगळ्यांनी बिल्डिंगमध्ये ए विंग, बी विंग, सो समथिंग सगळ्या बिल्डिंग खूप रफ झालेले आहेत। आणि अगोदर या सगळ्या गोष्टीवर सगळं लक्ष द्या। आणि मला वाटतं आज तिथे कोण ना कोणतरी मला वाटतं अपघात होण्याची शक्यता होतीच, पण जरा वाचलेले आहे। आणि ह्या कठीण पदांमध्ये मला वाटतं की सिडकोने यामध्ये लक्ष मोठ्या त्यांनी द्यायलाच पाहिजे। फक्त आश्वासन देऊ नका होत आहे म्हणून प्रत्येक वेळा आश्वासन दिलं जातं की आम्ही करतोय, पण बरं प्लीज इथे लक्ष द्यावं ही मी सिडकोला विनंती करते। आणि त्यांच्याकडनं अक्षरशः माफी मागते की या गोष्टीकडे बघा जरा, कोणी इथे कोणाचा जीव गमावू नये हीच आमची इच्छा आहे। आणि आमच्या बिल्डिंगची जरा अस्वस्थता सगळ्यांची बेकार आहे, प्लीज।